कंपनीच्या शेअर्सवरती खूप प्रमाणात चढ उतार बघायला भेटते. तर मग पाहूयात. पहिली कॉर्पोरेट ॲक्शन म्हणजे डिव्हिडंड. डिव्हिडंड हा आपल्या कंपनीला प्रॉफिट झाल्यावरती कंपनी आपल्या शेअर्स धारकांना डिव्हिडंड देत असते. तर काही कंपन्या खूप चांगल्या प्रमाणात डिव्हिडंड देतात. जसं की IT कंपन्या बघितलं तर त्या खूप चांगल्या प्रमाणात जास्त रुपयांचा डिव्हिडंड देत असतात. पण डिव्हिडंड हा ॲन्युअल जनरल मीटिंगमधून ठरवला जातो आणि हे बोर्ड ऑफ डायरेक्टर पण सांगतो की एका शेअरहोल्डरला किती डिव्हिडंड दिला पाहिजे. तर डिव्हिडंडचे 2 प्रकार असतात, एक इंटरिम डिव्हिडंड आणि एक फायनल डिव्हिडंड. आपला फायनान्शियल इयर म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्चमध्ये जर कोणता पण डिव्हिडंड दिला तो इंटरिम डिव्हिडंड ठरला जातो आणि 31 मार्च नंतर जो 1 एप्रिल ते 31 मार्च नंतर जर डिव्हिडंड दिला त्याला फायनल डिव्हिडंड म्हणतात. त्यामध्ये एक पण डिव्हिडंड दिल्यानंतर त्याला फायनल डिव्हिडंड पण असे म्हणतात. बोनस शेअर्स ही दुसरी कॉर्पोरेट ॲक्शन आहे. बोनस शेअर म्हणजे कंपनी आपल्या रिझर्व्ह वापरून भागधारकांना फ्रीमध्ये शेअर देते. जसं की तुमच्याकडे 1 शेअर असेल तर कंपनी तुम्हाला फ्रीमध्ये 1 शेअर देईल. हा बोनस शेअर 1/6, 2/6 असा दिला जातो. नंतरची कॉर्पोरेट ॲक्शन आहे स्टॉक स्प्लिट, म्हणजे शेअरची किंमत कमी करण्यासाठी त्याचे छोटे छोटे तुकडे करतात. उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुमच्या 1 शेअर 10 रुपयाचा आहे, तो 5 शेअरमध्ये डिवाईड केला तर त्याची 2 रुपयेमध्ये हा प्रत्येक शेअर मिळतो. पुढची कॉर्पोरेट ॲक्शन म्हणजे बायबॅक. जेव्हा कंपनी स्वतःचे शेअर्स मार्केटमधून किंवा थेट आपल्या शेअर होल्डरकडून परत विकत घेते त्याला बायबॅक म्हणतात. जसं की उदाहरण द्यायचं तर ठरलं, 1 शेअर बाजारामध्ये 450ला आहे आणि कंपनी तो 500 रुपयामध्ये विकत घेते, त्याला म्हणतात बायबॅक. मित्रांनो, बायबॅकमध्ये भरपूर वेळा शेअरची किंमत वाढते, शेअरची संख्या कमी होऊन EPS म्हणजे अर्निंग पर शेअर वाढतो आणि गुंतवणूकदारांना चांगला परतावा भेटतो. ही कॉर्पोरेट ॲक्शन आहे राईट इश्यू. जेव्हा कंपनीला भांडवलाची गरज असते तेव्हा कंपनी राईट इश्यू आणत असते. पण राईट इश्यूचे कारण म्हणजेच कंपनीला भांडवल उभारणे, कंपनीवरचं कर्ज कमी करायचं असेल किंवा नवीन प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करायची असेल तेव्हा कंपनी राईट इश्यू आणत असते. मित्रांनो, राईट इश्यू घेण्यापूर्वी कंपनीचे पहिले मागचे फायनान्शियल रिपोर्ट बघा. कंपनी